ए बाबा ते वळवते 100% आमच्या घरात राहायची माहिती आहे आज वळवते. हा तू आहेस का पूजा करत म्हणजे केक चांगला घेऊया घेऊया इथं ठेवा इथं ठेवा. केक कुठं घ्यायचं तुम्ही इथं घेऊया मिस्टरच्या त्यांच्यात घेऊया तर बरं बघूया ठेव मी पूजा करतो. हां ओके रमेश अवाहिनी देवता भ्यो नमो नमाय धात कालो भगवत पुष्पम दर्पयामि धूपदीपं कुंदर्शयामि उद्बत्ति वडावळ समुद्रगंधाढ्यो गंधत्वा अग्रे संदेवाणां धूपो यं मुदिलेदं आरती अज्जत वर्षायुत वाहिनी वजनदीपं गृहाणि देशे लोक्यं दिवरा आरती वडा अज्जत वर्षायुत वाहिनी वजन तिथं नाही काय वळायचं फक्त देवाला तिकडे जा की उद्बत्ति दे की आरती वडा अज्जत वर्षायुत वाहिनी वजन या दीपं गृहाणि देशे लोक्यं दिवरा दिव्यो दीपंदर्शयामि ठेवून टाका धूपदीपान ते नैवेद्य दारुदा साविद फळा याच्यामध्ये प्रसादमध्ये गुळ पाणी घेऊन जातात नैवेद्य सह्या प्रसाद घेऊन प्राणा हे स्वाहा पाण्याच्या प्रमाणे स्वाहामध्ये प्रार्थनामध्ये गम कृपयामी पुनर्नैवेद्यम प्राणा हे स्वाहा पाण्याच्या प्रमाणे स्वाहा उत्तरापश्चिमांतर क्षारांतर क्षारांतर करत वर्णात उपवासात विड्या पण गेला भोगी पदामुळे योगारी लक्षणांतर महापराध मार्गी राज महाप्रभू सावधान दीपक कथा प्रारंभ करू कथा एकाला कोण येणार असते तर येऊन बसावं. सरपले कोणत्या अर्थाने दादा त्या मला सांगावे त्यावर सुचवतात. पूर्वी नारद हा प्रश्न श्री विष्णू विचारला होता त्या केली मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर असा तेथे आल्यानंतर जनगण सर्वजण खूप दुःख भोगत आहे असं समजले. तेव्हा लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. ते तिथे विष्णूची स्तुती करून तिला प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीच्या लोकांचं दुःख नशित असं काय मला उपाय सांगावा. त्या एकूण श्री विष्णू आले बाहेर पडले. श्री विष्णू आले नारदा मी तुझ्या प्रसन्न आहे स्वर्गात का मृत्यू लोकात कोणाही माहीत नसले असे पुण्य कार्य करून तुझा सांगतो. हे वर्त करणारा सरपण सुख बघून शेवटी मोक्षपदात होतो. हे वर्त दुःखाचा नाश करणार असं धनधान्य सौभाग्य संपत्ती देणार आहे. याला सत्यनारायणाचे व्रत समजतात. सूर्यात दूध फुलं सर्वजण दोन केव्हा पूजा करावे. केळी दूध तूप साखर वा सवा पावशे किंवा 1.25 किलो घेऊन ज्या प्रसाद सत्यनारायण अर्पण करावा. आपले बंधू बांधव त्यांच्यासह सत्य कथा ऐकून ते प्रसाद भक्षण करावा. सर्वांसह भोजन करावे. ही पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः. हे सत्यनारायणाचा पहिला अध्याय समाप्त झाला. बोला कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा सुप्रसाद म्हणजे मी सत्य कथा सांगतो. आता ते ऐकावे. पूर्वी हे व्रत कोणी केले होते ती कथा ऐकावी. सुंदर पवित्र अशा वारंगा माझ्याकरिता एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्य त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता म्हणून पृथ्वीवर हिंडत असे. त्याचे दुःख पाहून भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते. तो तसं दुःखाचे नाश करणारे सत्यनारायण महाराजांचे पवित्र असे व्रत कर. आज त्या ब्राह्मणाचे पूजेचे विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पूजा करायचा निश्चय करून नगरात भिक्षेसाठी गेला असता तर पुष्कळ द्रव्य मिळाले. त्याने पूजेचे सर्व सामान उत्तम प्रकाश बांधवांसह मित्र ब्राह्मणांकडे वेळेसाठी खास सांगून घेतले. त्यामुळे तो दारिद्र्य झाला व पूर्ण सुखी झाला. एक दिवस असे फुलं घालायची. तो एक दिवस असं सत्य पूजा करत तेथे एक मोळीविका तहान आला होता. सत्य पूजा करता चाललेली पाहून तो तेथे जावला. त्याने हात धुवून प्रार्थना केली नमस्कार केला तीर्थप्रसाद भक्षण केला व हे कोणते व्रत आपण करत आहात आज त्या मोळीविकाला विचारला. असं ते ब्राह्मणाला विचारणार. त्यावर त्या मोळीविकाने त्या ब्राह्मणाच्या पूजेची माहिती सांगितले. त्याने ब्राह्मण दुसऱ्याची पूजा करते. त्याप्रमाणे मोळीविका दुसरीची पूजा करायचा निश्चय करून नगरात गेला असता त्याला मोळीविकून पुष्कळ असे द्रव्य मिळाले. आणि पूजेचे सर्व सामान उत्तम प्रकारे इष्ट बांधवांसह सत्याने यथासांग पूजन केले. त्यामुळे तोही दारिद्र्यात मुक्त झाला व पुढे सुखी झाला. या लोकात सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः हरे नमः. इथे सत्यनारायणाचा दुसरा अध्याय संपतो झाला. बोला कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय तिसरा सुप्रसाद फुलं लावत राहा. सुप्रसाद म्हणजे मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो. आता ते ऐकावी. पूर्वी उल्लाम नावाचा एक सत्यवती भक्तिमत राजा गेला. त्याची पत्नी प्रतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्याच्या पूजन करत असता. ते साधू नावाचा एक वाणिया होता. त्या साधूने संतती नसल्यामुळे फार दुःखत असे. तेव्हा व्यक्त करायचा निश्चय केला. त्या साधूने नमस्कार केला. त्याला तीर्थप्रसाद भक्षण केला व समेत तीर्थप्रसाद घेऊन आपल्या घरी गेला. आपल्या लीलावती नावाच्या पुत्रीला आपण केलेला नमस्कार सांगितला. सत्य कृपा आशीर्वादाने प्रसादाने
लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली, त्यामुळे ती लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली. तिला लीलावतीची पत्नी गर्भवती राहिली. मनोमनात एक सुंदर कन्या प्राप्त झाली. तिचे नाव तिने कलावती असे ठेवले. ती चंद्रेच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढलेली होती. पण दुर्भाग्याने सत्यवतीची आठवण झाली. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यवतीचे पूजन करू असे तरी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाली. तिचे नाव कांचन नव्हतं का योग्य वाहनाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठा आनंद मग साधूचे पण त्यावेळी दुर्भाग्याने जर सत्यवतीची आठवण झाली. तो साधूने थोडे व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीवर असणाऱ्या रत्नपुरी नगरात म्हणजे आत्ताच्या रत्नागिरी नगरामध्ये गेला होता. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर सत्यच्या भयंकर असे दुःख झाले. तेथील राहणाऱ्या चंद्रकेतूच्या वाड्यात चोरी झाले. वज्र घेऊन चोर पळू लागले. राज दबाटाकडे घाबरले व शेजारी असलेल्या साधूच्या घरी त्यांनी चोरीसह सामान टाकून दिले. आठवड्यावरून राजू झाले. त्यांनी वाल्याला चोर समजून पकडून राजाचे उभे केले. राजाने फारसा विचार न करता त्याला बंद काढले. इकडे साधवाल्याच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले. तर त्याची बायको मुलगी याला आत्महत्या दुखवणं त्या घरोघरी भिक्षा मागत फिरवल्या. त्या धोक्याने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे पूजा आणि कथा चाललेली पाहून ती तेथेच थांबली. तिने हात धरून प्रार्थना केली, नमस्कार केला, तीर्थस्थान दर्शन केलं व परत घरी आली. आई इतकं कुठं विचारत असा त्याचं वाक्य आपल्या आईला सांगितली. मग त्या साधूच्या पत्नीला पूर्वी केलेल्या नवसाची आठवण झाली. तिला हात जोडून पाठ मांडून सत्यचे था सांग पूजन केले. त्यामुळे ती साधू सत्यचे पूजन केले. त्यावेळी ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांच्या अपराध माफ करून आपण मला क्षमा करावी. तेव्हा सत्यनारायण प्रभू म्हणाले, सत्यनारायण प्रभू संतुष्ट होऊन त्या चंद्रकी तू राजाला स्वप्नाचा केले. हे राजा, जे 2 वाणी तू बंदित ठेवल्यास त्या सगळ्या सोडून दे. त्याचप्रमाणे त्याला पृथ्वी त्याला वस्त्र दे, त्याला अलंकार दे. आज त्याला समर्थ अनुसारे डॉक्टर राजाची समोर दुसरी सर्व सांगत असता. त्या 2 वाणी समोर आले व त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला पुष्कळ असे दुःख बघायला नाही. आता तुम्ही स्वतः आपल्या घरी जा. आज समुद्राला वस्त्र अलंकार दिला. त्यांचा त्याने एक गौरव केला. मग त्या साधूच्या पत्नीने जावयाला नमस्कार केला. साधूच्या जावयाने त्या राजाला नमस्कार केला व त्या तयारी करू लागले. हरे नमः हरे नमः हरे नमः. इथे सगळ्यांचं सत्यनारायणाचा 3रा अध्याय समाप्त झाला. भोळा पुंडलिक देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4 सुप्रसाद मुनी हो. मी आणखी सत्यकथा सांगतो. आता ते ऐकावी. पूर्वी मग त्या साधूने एक नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणून सत्यवृत्तीने संन्यास वेश धारण केला व त्या साधू वाल्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेले 2 वाणी त्यांना उपहासाने म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव पाहिजे आहे म्हणून विचारत काय, पण आमची नौका पाला आणि पाचोळ्याने भरलेली आहे. त्या सत्य भाषण करून भगवान तेवढे म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो असे म्हणतात. तीरावर पडून बसले. एवढे साधून पाहिले तो हलकून नौका पाण्यावर जास्त गेले. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती त्याला पाला आणि पाचोळ्याने भरली दिसली. तो बहुत शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावाई म्हणाला, महाराज, उगाच शोक करू नका. त्या संन्यासाच्या शपमुळेच हे सर्व काय झाले आहे. आपण त्याला शरण जाऊया. जावयाचे बोलणं ऐकून साधूला संन्यासाला गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, आज मी कोठे गेलो, मला क्षमा करावी. तेव्हा संन्यासी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस, माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे सर्व दुःख प्राप्त झाले. तर उत्सवावर साधने देऊन भगवान तुम्ही दूत झाले. मग तो साधने नोकरी बघता तर नौका द्रव्याने पूर्ण भरत दिसली. त्यावेळी तो आनंद झाला. मात्र ते था सांग पूजन केले. नंतर नौका पलाटून तो घरी जाण्यास निघाला. आपल्या नगराजवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत आपल्या घरी पत्नीला कळवण्याकरता म्हणून पाठवला. दूताने सांगितलं, तुम्हाला ऐकून साधूची बायको पती दर्शनासाठी बंधाऱ्यावर गेली. जाताना मुलीला म्हणजे कलावतीला सत्यनारायण पूजन कर असे होती काही गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाचे पूजन तर केले, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थ आणि प्रसाद न घेता तशीच बंधाऱ्यावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यप्रभूंनी तिचा पती पाण्यात बुडाला. ती पण ते शोकीने वाईन होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेल्या साधू आणि तिची पत्नी हा प्रकार पाहून अगदी आश्चर्यचकित झाले. घाबरून हे गेले होते. तर साधू म्हणाला, हे संकट टळेल तर स्वतःचे था सांग भजन कर. हे ऐकताच दिनदळ आकाश म्हणाले, हे साधू, जे कन्या तीर्थ आणि प्रसादात त्याग करून पती दर्शनासाठी म्हणून बंधार राहिले आहे, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थ आणि प्रसाद घेऊन येईल तर तिला तिने संशय प्राप्त होईल. ही आकाशाने एक तास कलावती घरी गेली. तिने तीर्थाचं दर्शन केला व परत घरी आली. परत बंधारा आली.
तो तिला जाऊ दृष्टीस पडला. मग ते सर अतिशय आनंद होऊन घरी गेले. मग तो साधूने प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पुण्य करावला. त्या लोकात तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः हरे नमः. येथे सर्वत्र वाकडलं सत्यनारायण कथेचा सत्यनारायण चौथा त्या समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव रे पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5वा. सुप्रसाद मुनी हो. मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो. आता त्या ऐकावी. पूर्वी अगत्याचा एक राजन गेला. एक दिवस मुर्ग्या म्हणजे शिकार करून करत असता वाटेत त्याला वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन करत असत दिसले. परंतु तो राजा पुढे गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कार सुद्धा केला नाही. तर सुद्धा त्या वडिलांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसंग ठेवला. पण त्या राजाने सध्या आवेर केला नाही. तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे म्हणून राजा पुन्हा त्या गवळाजवळ गेला व भक्तियुक्तांत करणारे त्याने सत्याने पुण्य केले. त्यामुळे अगत्याचा राजा धन पुत्र ऐश्वर यांनी पुण्याचा संपूर्ण झाला. या लोकात तो सुखी झाला व शेवटी सत्यनारायण पुराणात गेला. जो कोणी अति दुर्लभ असे हे सत्यनारायणाचे व्रत करतो किंवा फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो तर सत्यनारायण धनधान्य वगैरे वस्तूचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असतो तो बंधनापासून मुक्त होतो. भीतीग्रस्त असेल तो भीतीपासून मुक्त होतो. यात संशय नाही. त्याला इच्छित सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होते. मुनी हो. असे सत्यनारायण मला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः. इथेच होणारे वाकडलं सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. आरती घ्या जरा मागास कसा सत्यनारायण नैवेद्य सापित खाद्य पहार नैवेद्यम अन्न महानैवेद्यम सर्वयामी. अंगावर काहीतरी घेऊन हळदी घालून मग आरतीला भरा. सत्यनारायण प्राणाय स्वापानाय सव्यानाय इथं सोडायचं. ओम प्राणा गोड पाणी म्हणायचं. ओम प्राणाय स्वापानाय सव्यानाय सर्वणे स्वाहा मध्ये नैवेद्यम. ओम प्राणाय स्वापानाय सव्यानाय सर्वणे स्वाहा. उत्तरा पुष्पमास्त्र क्षाल मकर क्षाल सर्वे कोरगत्वात्मक वासते उड्या पण गेला. भूकीपतामुळे वारिक दक्षिणामध्ये महाफलार्थ नारी केला आधी महाफलदानांतर्गामी इदं फलभयादेव सामितं प्रदस्तव तेन मे समलावर्धदेव वेद जन्मजन्मी हरि परतंत्रत्रैलोक्यं सुराजारिके महाफलदानांतर्गामी नमस्कार मंगलार्तिक महाज्ञान दीपं दर्शयामि. उभा कापूर हां कापूर हाय आले इकडेच आहे. फेर महिना खाल्लाय इथंच आहे. कुठं होतं गेलचं पाकिट आहे. कापूस आहे. कापूस आहे. नाही इथं कापूर होतं बघितलं मी. ते घातले आतमध्ये. कुठून बघायचं. एक मिनिट अम्मा. वजन जास्त आहे. असं उठावं लागतं. हे पकडते. नाही नाही निवांत काय टेन्शन तुम्ही कापरावरती घ्या. तुम्ही कापरावरती घ्या. तुम्ही आरती घ्या. पूजेवरच्या आधी मला स्वतःला आरती ताट एक आणून द्या. 2 ताटं घ्या स्टीलची. एक आरती ठेवायला एक कारण भाजणार नंतर जरा तुम दोनों इधर आओ. छोटा प्लेट आणलीस तर पण चालते. प्लेट में दिए तो बहुत अच्छा होता है. गर्म होता है. एकच घेऊ. ये सब लूज है. बहुत दिन काय हो नहीं होता हो. प्लेट वोच प्लेट आरतीला पण पाहिजे. नको आरतीला नको. निवेदन झापायला पाहिजे. हां राइट. सर ये बहुत है. तू ठहरो उधर ठहरो.
चालू करू Just हां 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 बेस्ट चालू करू सर हा लावा की. महानिरांजन दिवादुतीस महानिरांजन दिवम दर्शयामि महानिरांजन गणत देवच तवेच ज्योतिषमार्थे किंमती मिळते तुमचा निरांजन का सुखकरता दुःखहरता वार्ता विगणाचे दुर्वे मुरवे प्रेम गोपालयाचे सर्वांगे सुंदर उर्सिंदुराचे सर्वगीते माळ मुक्ता भवाचे जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते देव जय देव चंद्रनाची ओढे भगवतेश्वरा हिरे मुक्ता शोभरा गंधर्वी पुरे सर्वे काकर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव रंगोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंगत्रे नयना दासरा माता वाटता हे सदना संतोषी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गणवारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वाणी वाणी जन्म मरणाचे वारी हरी गुणवाता सिंधनी वारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भवनी माता ऐसे नाही शाही शपथे पवित्र भवने काही शाही राज करता परलो प्रवाहे एक भक्ता लागे पाव सर्वलाही जय देव जय महिषासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती दाशा देशापासून सोडी गोपाशा अभे तुवा सोन पुनपुर विलाशा नरहस्त निर्धारा परपंकज रेशा जय देव महिषासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी लवधवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा कैनेत्री ज्वाळा वन्य सुंदर मस्तकी काळा केतुरिया जगदर्मळ आहे धुळधुळा जय देव जय सुंदरा आरती वाळो कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भवानी देवी शाळा अर्धांगी पार्वती समरांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे लाळा जय देव जय शिवशंकरा आरती वाळो कर्पूर गौरा जय देव दैवी दैव सागर मंथन गेले नामागे अवसितो हराचे उढरे विद्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती वाळो कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवार सुंदर वदनारे पंचानन मोहन मृदुंगकारी सत्कोडीचे वीर वाचे उच्चारे गणपती लग्ना शांतरी जय देव जय शिवशंकरा आरती वाळो कर्पूर गौरा जय देव शेषाचल अवतारो तारक तू देवा सुरवर मणिकर भावे करती तव सेवा कमला रमणा दिवतिया खडित गुण ठेवा कमला क्षमदवक्षे तवर वर जावा जय देव जय वेंकटेशा केवल करुणा बंध पूर्णे आशा जय देव हे निज वैकुंठ वरवरी जातो भे कोठे दाखविसे गुण कैसे सगळे कलव काठे ते पुण्यात जस स्वरूप राज होते जाता तुला श्रीमती गुण मानस होते जय देव जय वेंकटेशा केवल करुणा सिंधु पूर्णे आशा जय देव सत्राने उद्याने ओंकार वदने कर्णजल भूमंडळ सिंधु जलने कडाडले ब्रह्मांडो रागे त्रिभुवने करवर्ण देशात राजा पडले जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादे नवे कृतंता जय देव डोले पाताळे मुद्रा पुरुषवद खर तर राधर धर मानी लाखेद कडाडले पर्वत उडे उच्छेद लावेला गोदासा शक्तीचा बोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादे नवे कृतंता जय देव वास्तुपुराणी बंधू धरी लोडांगण मध्ये चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे त्वमेव अलिंगण अनंत पूजन भावे वाणित म्हणी नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधत सखा त्वमेव विद्याधन त्वमेव सर्वं त्वमेव दे अयेन वाचामसे देवा भुजात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं जगं परस्मै नारायणाय समर्पयामि आदिकं केशवं राम नारायणं सदा भोदरं
वासुदेव हरे श्री रघुनाथं गोपीनाथं जानकी नायकं रामचंद्रजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती स्वस्त्रदानारेण स्वस्तिनो यज्ञेन तमन्या सदास्य देवां राजाय राजस्य नमो वैष्णवाय गुरुवे सभे कामान कामकामाय यूयं कामेश्वराय शुद्धदधो वैराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम स्वस्तां राजमो पारमेश्वराय महाराज आतील समंदवर्याय शात सर्व सामशिकात पृथ्वी समंताय कालेश लोक वेगितान निष्ठार वर्ध साक्षर विचितस्य का हरिय यो वेदांते तमृतेंताय सुब्रह्मण्यमाचार्य कृतमजान्तः एकदन्ताय विद्वनाथसंताय देवये तन्नोदन्तिकृत पुरुषाय वायुवे तन्नोदन्तिकृत मठुण्ड कमलाश्वति विष्णु तन्नोक्षोदत नारायणाय तन्नो विष्णु भास्कराय स्वाहा वेदांताय निर्वायुन ब्रह्मप्रसाद कांताय कन्याकुमारी दुर्गाप्रसाद दाशक सीता कंदरी प्रसाद पुष्पांजलिं अक्षतां नमस्कारं दर्शयामि नमस्कृमि स्वतःभोवती 3 वेळा गोल फिरा एकदा डोकं टेकून नमस्कार करा यानी कानी च पापानि धर्मांतरिताच तानि विनक्षन्ति दक्षापदिवे अन्यथा कमेव शोधकर्म रक्षण परमेश्वर पूर्ण साशे सामसमष्टम डोकं टेकून नमस्कार करा नमो सुनंदाय समर्थे सहस्रादाक्षी श्रोरुवाहे सहसमले पुरुषाय जागते सहस्रकोटी धरणवा नमो आयुष्यत धर्माणि मित्राणि दामनम काष्टांग नमस्कार बसा खाली मांडीवर परत शेष प्रसाद नैवेद्यम समर्पयामि नमस्कृम्य पाठ गेला पाठ सत्यचर्ये प्रतिज्ञा सत्यम चामुंडी सुते वेदमात्मक कंठ राज उपचारार्थ अगमन खाली जमिनीवरती छत्रम चामन गीत नृत्य वेद आंदोलन कंधर परंबा सर्व राजोपचारार्थ अक्षत आणि समर्पण अक्षरावरती सर्व राजोपचार अक्षरांना सरकार अभिमान मोल ताटकळावरचा शेष नैवेद्य प्रसाद नैवेद्य मे सत्यंत वर्तने प्रसिद्धाने आमने प्राण स्वाहा ओम प्राणाय स्वाहा प्राणाय गुणे स्वाहा मति प्राण उदकं मे नैवेद्य प्राणाय स्वाहा प्राणाय गुणे स्वाहा उत्तरा प्रश्न सुरक्षा मुख रक्षा मे वरद प्राण कुवासते कोहिवता ब्रह्मा व्यवहारिक दक्षिणांतर मे महाप्राण नारिकेला समर्पयामि नमस्कारोमि ताटधाप प्रत्यावते प्रार्थना द्रव्यामे प्रार्थना द्रव्यामे प्रार्थयतो आता फुल घ्या देवाला प्रार्थना करा केलेली सेवा परिपूर्ण मागण्याची काही इच्छा असेल इच्छा तर केलेल्या सेवेमध्ये काय सुभाष असं मोठा पूर्ण आम्ही आमच्या कुटुंबाने केलेली सेवा परिपूर्ण करून आमचा का उद्योग व्यवसाय नोकरी शेतीवर आहे त्यामुळे चांगला शेष प्राप्त करून द्या प्रत्येकाच्या आमच्या सहकुटुंब समोर प्रत्येकाच्या घरामध्ये सहकुटुंब समोर घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य प्रत्येक सदस्यांना प्राप्त करून द्यायला प्रार्थना करा अवाहनं तुझ्याला मी तुझ्याला विधवात्रंबा पूजां तुझ्याला मी शब्दां परमेश्वरा मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरा यात पुरुषं मया परिपूर्ण तुझं समय गदं पापं गदं दुःखं गदं दारिद्र्यं आर्गा सुख संपत्ति पुण्याशेन दर्शनाद रूपं देहि जयन्ति यशोदि दिशोदि पुत्रान् देहि दन्दे समाल कामौषधे मे अपराध सहस्राणि कृत्य नासय जोता क्षमस्व परमेश्वरा शांतरित्रयामि कल्प करुणा सदा सर्वदा योग तुझा घडावा जे कारण ते माझा घडावा उमेश लोकपर्यंत अनंत रुपणायका मागणे ह्याची आता सेवा करावी गुरुराजांची चिंता हरावी सगळ्या जणांची सांभाळ माझा मध्ये आठवा तुझे वेळ शंभर करून द्यावा ज्या ठिकाणी जाय माझे त्या ठिकाणी श्रीपूजे मी ठेवतो मस्त ज्या ठिकाणी तिथे गुरु पाय दोन ने कर चढ कृतवा कायजम करू वा श्रवण रेवजम मानसमा प्रारंभ विहित विहित मानसमी दक्षिणमस्व जय जय करुणावती श्री महादेव शंभो हरि हरि करुणावती श्री महादेव शंभो शंभो सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओला मंडली करदे ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेवरी पंढरनाथ भगवान की जय स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ प्रार्थना नमस्कार अंतराय नमस्कार मी यस्य सुजात नामचित पूजा करायची उन्नत काळजंतवंती झाडावाळादी प्रातः काळात माध्यान काळादी षोडशेच्या शुक्रवार पूजनाला लक्ष्मी सत्यनारायण देवता प्रियंता नमः पूजा सांगता सिद्धार्थ भात पुसून घ्या पूजा सांगता सिद्धार्थ ब्राह्मण पूजनाचे क्षेत्र माझे डोक्याला अक्षर घाला नमो स्वयंताय सहस्रमूर्ते सहस्रवाद शुभ भावे सहस्राय पुरुषाच्या सुते सहस्रकोटी धन्यवाद गंधाचे मार्गदर्शन वस्तू असतो स्वर्जितम अक्षराला गणपतीवरती यांतो देवरानासर पूजन प्रतिष्ठ कामार सिद्धार्थ पुनराग पुनरागणाच्या अवैध भाग विसर्जन विसर्जन आम्ही तीर्थ घेतात ते दुसरे पाणी घ्या ते पाणी त्यातले बस ठीक आहे तीर्थ अकाल श्री व्याधिनाशम श्री विष्णुपाद तीर्थम जगन्नाथम अच्युतानंद गोविंद नामो चाळवेश जात नश्यन्ति सकलारोगा सत्यम सत्यवदाम खाऊन टाका नश्यन्ति सकलारोगा सत्यम सत्यवदाम्यहम देवता पादकम तीर्थम जठरे धारयाम्यहम खाऊन टाके देवता पादकम जठरे धारयाम्यहम कर्मांत्याच मी पाणी प्या 3 वेळा कर्मांत्याच केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः खाली
गोविंदाय नमो नमः. तुम्ही डोळ्यात बनवून घ्या. नेत्रस्वरसात तुम्ही केशवाय मला हे तुम्ही हे दुसरे घ्यायचं. नेत्रस्वरचे केशवाय मला आनंद दुगंधन विष्णू स्वर्णेन कार्य करून विष्णुदेवता चरणार्थ सक्षम मानव वस्तु म्हणायचं तत्सत 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 कृष्णार्पण मस्तु श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता शरण अर्पण मस्तु मस्तु. थांबणार आहे का जाणार आहे आज थांबणार आहे का जाणार आहे आज थांबणार आहे ते. थांबणार आहे. म्हटलं तर इथं नाही तिकडे दुसरे गावात जाणार आहे तिकडं. हा बडा व्याख्यामध्ये घ्या हे रिमोट मोठा करा. हा ते लागलं काय कल्याण आमचे जमकाम चिंता देव दिवस सर्ग आता भवंत ते कळत घ्या. देव सर्ग धान्य पशुपुत्र लाभम शतम वास्तम दीर्घमायुः त्यांच्यावर झाला. कल्याण दीर्घायुष्याग्रस्तु लक्ष्मी सत्यनारायण देवता अखंड आशीर्वाद प्राप्तिरस्तु मनिश्चित कामना सिद्धिरस्तु भोदेय चास्तु भूत. उत्तर प्रदेश अक्षर ठेवतो मी. हा इष्ट कामार्थ सिद्धार्थम नमस्कार बोलतच राईट रितेश